प्रेमाचा प्रवास भाग 10. विक्रम, रोहन आणि सायली धावत त्याच्याजवळ गेले. विक्रमचे हातपाय दोरीने घट्ट बांधलेले होते. चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. विक्रम, हे कोणी केलं? रोहनने घाईघाईने विचारलं. विक्रम काही बोलणार इतक्यात तळघरातील दिवे लुकलुकू लागले. विराजने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. रोहनने विक्रमची दोरी सोडवली. विक्रम उठण्याचा प्रयत्न करत होता, पण तो खूप अशक्त झाला होता. अचानक तळघरात जोराचा आवाज झाला. धाड! लोखंडी दरवाजा आपोआप बंद झाला. सायली घाबरली. आता आपण बाहेर कसं जाणार? तेवढ्यात स्पीकरमधून एक अनोळखी आवाज घुमला. खूप जवळ आलात तुम्ही, पण सत्य इतक्या सहज मिळणार नाही. रोहन ओरडला. कोण आहेस तू? समोर ये. पण उत्तर आलं नाही. काही क्षणांनी तळघराच्या भिंतीवर एक प्रोजेक्टर सुरू झाला. त्यावर एक जुना व्हिडिओ दिसू लागला. त्या व्हिडिओमध्ये विक्रम, विराज आणि आणखी एक व्यक्ती कोणाशी तरी वाद घालत होते. सायलीने आश्चर्याने विचारलं, हा तिसरा माणूस कोण आहे? विक्रमचा चेहरा अचानक फिकट पडला. तो थरथरत म्हणाला, नाही, हा व्हिडिओ तुम्ही पाहू नका. पण व्हिडिओ पुढे सुरूच राहिला. त्या व्यक्तीने मोठ्याने म्हटलं, जर मी मरण पावलो तर माझ्या मृत्यूला फक्त एकच माणूस जबाबदार असेल. व्हिडिओ अचानक बंद झाला. तितक्यात तळघराच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा हळूहळू उघडू लागला. आत पूर्ण अंधार होता. रोहनने मोबाईलचा फ्लॅश चालू केला. जमिनीवर रक्ताचे काही ठिपके दिसत होते. ते ठिपके एका बंद खोलीपर्यंत जात होते. विक्रम घाबरून म्हणाला, त्या खोलीत जाऊ नका. का? रोहनने विचारलं. विक्रम काही बोलणार इतक्यात त्या बंद खोलीतून कोणीतरी दरवाजावर जोरात ठोके मारू लागलं. धड धड धड. सायली भीतीने मागे सरकली. रोहनने धाडस करून दरवाजाचं लॉक उघडलं. दरवाजा हळूहळू उघडला. आतून एक काळी सावली वेगाने बाहेर आली आणि तिने रोहनवर हल्ला केला. रोहन जमिनीवर पडला. सायली जोरात ओरडली, रोहन! रोहनवर हल्ला करणारी व्यक्ती कोण होती? विक्रम कोणतं सत्य लपवत आहे? आणि या हवेलीच्या मागचं खरं रहस्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी पहा प्रेमाचा प्रवास भाग 11.